श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहेत पुत्रदा एकादशी केव्हा आहे व जाणून घेऊया एकादशीची तिथी, महत्व व शुभ मुहूर्त व तसेच मंगळागौरीचे व्रत कधी आहे व त्याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रावणाची सुरुवात झाली असून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पुत्रदा एकादशी आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ही साजरी करतात. याला पवित्र एकादशी असे म्हणतात. पुत्रदा एकादशीचे व्रत खास करून मुलांसाठी केले जाते. ज्या जोडप्यांना मुलं हवे आहे किंवा संततीमध्ये अडचणी येतात ते लोक हे व्रत करतात. चला तर मग पुत्रदा एकादशी कधी आहे आणि तिचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया. पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते, त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे. याला पवित्र एकादशी देखील म्हणतात. ज्या लोकांना मूल होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात. एकादशीच्या दिवशी भगवान लक्ष्मी नारायण यांची पूजा करणे खूप महत्वाचे मानले जाते. त्यामुळे पुत्रदा एकादशी कधी आहे आणि तिचे महत्व काय आहे हे आपण पाहूया. पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात येते. श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्व आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यातच आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करतात. त्यामुळे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला भगवान शंकर आणि विष्णू दोघांचीही कृपा मिळवण्याची संधी आहे. या दिवशी तुम्ही संतती प्राप्तीसाठी इच्छा पूर्ण होऊ शकते. पुत्रदा एकादशी दिवशी नवरा बायकोने व्रत करण्याचे महत्व आहे. तसेच विधीपूर्वक आणि नियम पाळून पूजा करावी, त्यामुळे संतान प्राप्तीची शक्यता वाढते. यासोबतच भगवान विष्णू आणि शिव आपल्या भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. एकादशीचे व्रत केल्याने लोकांचे दुःख आणि पीडा, समस्या, त्रास हे दूर होतात अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11:42 सुरू होत आहे. ही तिथी 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1:13 पर्यंत असणार आहे. सूर्योदयाच्या वेळेनुसार एकादशी 5 ऑगस्टला आहे, त्यामुळे याच दिवशी व्रत केले जाईल. या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रासोबत रवी योग पण आहे. तसेच सकाळी 4:20 ते 5:02 पर्यंत ब्रह्ममुहूर्त आणि दुपारी 12 ते 12:55 पर्यंत अभिजित मुहूर्त आहे. हे मुहूर्त खूप चांगले मानले जाते. हे मुहूर्त शुभ कार्य आणि पूजापाठ करण्यासाठी उत्तम ठरते. एकादशी तिथीला प्रामुख्याने जगाचा रक्षक भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. पौष महिन्यात पुत्रदा एकादशीचे व्रत पाळले जाते. तसेच श्रावण महिन्यात देखील पाळले जाते, जे केवळ मुलांच्या सुखाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे नाही, तर हे व्रत केल्याने साधकाचे सर्व दुःखही दूर होतात. अशा परिस्थितीत या दिवशी काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी अन्न, विशेषतः तांदूळ चुकूनही सेवन करू नये. यामुळे तुमचे उपवास तुटलेले मानला जातो. त्याऐवजी तुम्ही फळे खाऊ शकता किंवा दुधाचे सेवन करू शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या भक्तीप्रमाणे निर्जला व्रत देखील करू शकता. एकादशीला संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला उपवास सोडा. तुळशीच्या संबंधित काही नियम असतात, ते म्हणजे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला फक्त सात्विक वस्तूच अर्पण कराव्यात, हे लक्षात ठेवा. त्यांच्या नैवेद्यात तुळशीचे डाळचाही समावेश करा, कारण मान्यतेनुसार तुळशीशिवाय भगवान श्रीहरी नैवेद्य स्वीकारत नाहीत. मात्र या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये याची विशेष काळजी घ्यावी, कारण असे मानले जाते की एकादशीला तुळशीची भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करतात. यासोबतच एकादशीची तुळशीला कोणताही हानी पोहोचवू नये आणि तुळशीची पाने तोडू नये. असे केल्याने तुमचा उपवास मोडू शकतो. एकादशीच्या दिवशी वादविवादापासून दूर राहा आणि मनात वाईट विचार आणू नका. या दिवशी चोरी, क्रोध आणि खोटे बोलणे टाळावे, अन्यथा व्रताचा शुभ फळ मिळणार नाही. या सर्व गोष्टी कोणीही करू. तसेच 5 ऑगस्ट रोजी 5वे
मंगळागौरीचे व्रत हे आले आहे. मंगळगौरी व्रत हे श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते. विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्य लाभावे यासाठी करतात. हे व्रत देवी पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि देवी पार्वतीची पूजा करतात. व्रत आणि पूजा विधी. व्रत पाळणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घराच्या देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी चौरंग ठेवून त्यावर लाल रंगाचा कपडा टाकावा. चौरंगावर देवी पार्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावे. देवीला फुले, हार, नैवेद्य अर्पण करावा. शक्य असल्यास 16 प्रकारच्या वस्तू अर्पण कराव्यात. व्रत कथा वाचावी. शेवटी देवीची आरती करावी. दिवसभर उपवास करावा आणि फलाहार घ्यावा. व्रताचे महत्व. मंगळागौरी व्रत हे विवाहित महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. या व्रताने पतीला दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते. घरात सुख समृद्धी येते आणि पती पत्नी मधील नाते हे अधिक दृढ होते. जर एखाद्या मुलीच्या लग्नात अडचणी येत असतील तर हे व्रत केल्याने अडचणी दूर होतात असे मानले जाते. जर तुमच्या किंवा तुमच्या घरातील कोणत्याही मुलीच्या लग्नात वारंवार अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात मंगळागौरी व्रत करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. हे व्रत विशेषतः मंगळवारी पाळले जाते आणि ते माता पार्वतीशी संबंधित आहे, ज्यांनी शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. दरवर्षी श्रावण महिना महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष संधी घेऊन येतो. या पवित्र महिन्यात असे अनेक व्रत आणि सण असतात जे भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करतात. यापैकी एक मंगळागौरीचे व्रत आहे, जे विशेषतः अशा अविवाहित मुली आणि तरुणांसाठी महत्त्वाचे मानले जाते, ज्याच्या लग्नात सतत उशीर होत आहे किंवा अडचणी येत आहे. खऱ्या मनाने हे व्रत केल्यास आई गौरीच्या कृपेने लग्नाशी संबंधित सर्व समस्या हे दूर होतात. तर माता गौरीची मूर्ती किंवा चित्र स्थापित आपल्याला मंगळागौरीच्या दिवशी व्रताच्या दिवशी आपल्याला माता गौरीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. गंगाजलाने पूजास्थळ पवित्र करा. दिवा लावा आणि माता गौरीचे ध्यान करा. 16 शृंगार वस्तू, बांगड्या, बिंदी, सिंदूर, मेहंदी इत्यादी, फळे, फुले, मिठाई, सुपारी, लवंग, वेलची, धूप, दिवे, अगरबत्ती, नारळ आणि सुहाग वस्तू पूजेमध्ये समाविष्ट करा. सर्व वस्तू माता गौरीला अर्पण करा. ओम गौरी शंकराय नमः किंवा ओम मंगला गौरये नमः या मंत्राचा जप करा. मंगला गौरी कथेचा पाठ करा आणि शेवटी आरती करा. उपवास दरम्यान तुम्ही दिवसातून एकदा फळे किंवा सात्विक अन्न खाऊ शकता. मीठ खाऊ नये. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पूजा करा आणि उपवास सोडा. जर विवाहातील अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी एक विशेष उपाय म्हणजे पिवळे कपडे घाला. पूजेदरम्यान पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते आणि सर्वसाधारणपणे पिवळा रंग गुरु ग्रहाशी संबंधित आहे. शिव मंदिरात दर्शन. मंगळागौरी व्रताच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वती यांचे दर्शन घ्या आणि त्यांना लवकर विवाहासाठी प्रार्थना करा. मां पार्वतीला सिंदूर अर्पण करा. पूजेदरम्यान मां गौरीला सिंदूर अर्पण करा आणि तुमच्या केसांच्या वियोगात थोडी सिंदूर लावा. तुळशी विवाह. श्रावण महिन्यात तुळशी विवाहाचे आयोजन करणे किंवा त्यात सहभागी होणे देखील विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. असे आहे मंगळागौरी व्रताचे महत्त्व व पद्धती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.